बुलढाणा जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई आहे। आपण बघू शकतो, मी सध्या बुलढाणा जिल्ह्यातल्या भालगाव या गावामध्ये आहे आणि या गावामध्ये सुद्धा भीषण पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांना या ठिकाणी करावा लागतो। टँकरद्वारे पाणी पुरवठा या गावकऱ्यांना या ठिकाणी होतोय। सकाळपासून गावामध्ये जवळपास 2 ते 3 फेऱ्या या टँकरच्या होत आहेत। जिल्ह्यामध्ये जवळपास 166 गावामध्ये विहिरी अधिग्रहण केलेले आहे, तर 31 ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा या ठिकाणी केला जातोय। सध्या हा एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा आहे, मात्र भीषण पाणी टंचाई या ठिकाणी जिल्ह्याला या ठिकाणी करावं लागत आहे। जिल्ह्यातील एकंदरीत पाण्याची स्थिती पाहिली तर जे मोठे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पामध्ये जवळपास 29% जलसाठा या ठिकाणी आहे आणि पुढील महिना जो आहे तो मे महिना या ठिकाणी सुरू होणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तापमान सध्या वाढलेलं आहे। मे महिन्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तापमान या ठिकाणी वाढेल, जवळपास 42-43 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जाऊ शकतं आणि पाणी टंचाईचा सामना आणखी या ठिकाणी तीव्र होऊ शकतो। नागरिकांना या ठिकाणी सध्या टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय। भविष्यात मोठ्या प्रमाणामध्ये आणखी पाणी टंचाईचा सामना जिल्ह्यातील नागरिकांना करावा लागू शकतो। प्रशासनाने जवळपास या ठिकाणी 1145 गावामध्ये कृती आराखडा तयार केला आहे आणि पाणी टंचाई निर्माण होऊ नये आणि ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागू नये म्हणून या ठिकाणी प्रशासनाने तयारी सुद्धा केलेली आहे। आता सध्या 31 टँकरद्वारे जरी पाणी पुरवठा सुरू असला तरी भविष्यामध्ये हा टँकरचा आकडा वाढू शकतो अशी प्रशासनाने या ठिकाणी शंका व्यक्त केली आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा।